नोंदीबाबत अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. मराठा नोंदी रद्द करण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने मराठ्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. 29 ऑगस्टला सरकारची जिरवायची आहे. मराठ्यांपुढे शहाणपण चालत नाही हे सरकारला दाखवून द्यायचं असल्याचा गंभीर इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. कवठेमहांकाळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कवठेमहांकाळ येथील शाही पॅलेस परिसरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी आशिष शिंदे, विक्रमसिंग पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीकेची झोड उठवली आहे. अरे बावनकुळे, तू 96 कुळी जातीवंत मराठ्यांच्या नादाला लागू नकोस. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय. अधिकाऱ्यांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये. अधिकाऱ्यांनी मराठ्यांना चुकीची माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांनी लाचार होऊ नये, अन्यथा अधिकाऱ्यांना लेकरा बाळांसह तुरुंगात जावं लागेल, असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. सरकारच्या अंतर्गत वादाचा फटका मराठा समाजाला बसतोय आणि हा बसू नये म्हणून काय इशारा देतो? एकनाथ शिंदेना ही गोष्ट कळायली पाहिजे. फडणवीस साहेबांना ही गोष्ट कळायली पाहिजे की आपले मंत्री खालचे दर्जाहीन झाले. सरकारचा भाग असून सुद्धा हे जर नोंदीला रद्द करण्यासाठी मंत्रिपदाचा वापर करते तर यांची चूक सुधारायला लावायला पाहिजे. त्यांची मनधरणी करणं किंवा त्यांच्या बळमिळणासह बोलणं फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना शोभत नाही. मी तर तुम्हाला दोघाला सोडणार. निवडणुका संपल्या तरी पुन्हा येणारी ती प्रक्रिया आहे. सरकार संपणार आहे, मंत्री आमदार संपणार आहे, मराठा संपणारा नाही हे लक्षात ठेवा. पुढे दिवस आमचे, तुम्ही जर अशा नोंदी रद्द करायला लागले ना, तुम्ही आम्हाला बात करता. 2019ला आम्ही तुम्हाला बात करणार, होणारच नाही त्या काळात सुद्धा. शेवटचा पर्याय तेवढाच. काही मराठा नेत्याच्या म्हणजे आता जागृती झाली वाटते कारण ज्याच्याकडे झोपेचं सोंग काढल्यात त्यांनी काय करावं? झोपेच सोंग नाही, रक्तात फॉल्ट असण्याची दाट शक्यता. ओरिजिनल मराठ्यांचं रक्त दम नाही खात. कारण बावनकुळ्यांनी त्यांच्या मंत्र्याच्या नाकावर टिचून, मराठ्याच्या मंत्र्याच्या नाकावर टिचून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले. तर यांना लाज वाटली पाहिजे मराठीच्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला. आपल्या समाजाच्या लेकरा बाळाचं जर बावनकुळ्या वाटोळं करायला लागला तर तो चूक केली एवढी हिंमत तरी यांनी दाखवायला पाहिजे, तर हे मराठीचं रक्त. मला पत्रकार बांधवांनी आमच्या सकाळी विचारलं, राणे साहेब म्हणलेत की मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. अरे आम्हाला आनंद वाटायला लागला त्या गोष्टीचा. जो पंख नसतानाही फडफड करीत होता पखड तुटल्यासारखं, तो माणूस जर जातीच्या बाजूने परिवर्तन होऊन बोलायला लागला तर मराठीचे लोक नावच घेणार ना. यांनी अंगावर जायचं चुकीच्या माणसाच्या शिकलं पाहिजे. त्यांना आतापर्यंत मी चुकीचा वाटत होतो, आता त्यांना वाटायला लागले सगळ्या मराठीच्या मंत्र्याला हेच पोरग जातीसाठी खरी मरमर करताय. आपले मंत्री जाणून बुजून आपल्या मराठ्यांचा कल्याण वाटोळं करायला लागले. हे आता मराठीच्या आमदार, खासदार आणि मंत्र्याला पटायला लागले. उशिरा का होईना माझ्या मराठ्यांच्या सगळ्या मंत्र्या, आमदारांनी, खासदारांनी सावध व्हावं. बावनकुळ्यांनी, शिरसाटांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. तुम्ही एका बाजूला बोललं पाहिजे, उशिरा का होईना. शेवटी मराठा समाज उशिरा का होईना तुम्हाला माफ करील, पण आताच मराठ्यांची पूर्ण संकटात सापडले. आता जर नाही आली मराठा समाज तुमचा, मराठ्यांच्या नेत्याचा कधीच होणार. अरे मग खरं आहे ना, त्याला कंठ होता येऊ तो करायचा, घेणं देण्याचं, मराठीचं वाटोळं करायचं लय कंठ. ते बिचारा बोलत नाही. आता आपण जे सत्य आहे ते बोलतो. त्याने जर खोडच केली नाही तर कशामुळे त्याला बदनाम करायचं? खोड केली त्यांनी, त्यावेळेस मी त्याला सोडितच नाही. आता हे आलाय हे बावनकुळ्या असला बेकार दिसतो कसला गाणू काय. त्याच्या आईनं, माऊलीनं, बिचारीनं त्याला लहानपणी दूध पाहिजे, त्याला फिकून पाहिजे होतं नव्हतं, त्याला पोळलं वाटायला एवढ्या झाली. ते वेगळा दिसतोय बोधे असा कसला तरी, असं नाही ते चित्र असतात बघा. आधी लेणी बघितली की तुम्ही, भुताळाला कोरलेले आहेत बघा, टंगड्या एवढल्या आणि टोकरू एवढं असं. काय माणूस नीच तू गरीबाच्या मराठींच्या लेकरावर अन्याय करतो.
शोभत नाही तू मंत्रिपदावर संविधानाच्या पदात राहिल्यावर माणसाला चौकटीत काम करावं लागतं कायद्याच्या. सगळ्या जातीचे लेकरं आपल्यासाठी सारखे असतात. मराठ्यांच्या लेकरावर अन्याय करायचा तुला अधिकार बावनकुळ्या कोणी दिला? तुला तुझ्यामुळं फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला फळ बघावं लागणार. बरं, एकनाथ शिंदे साहेबांची क्रेज होती असं तुम्ही मागाशी म्हणाला. ती जर क्रेज गेली तर याला कोणता नेता किंवा कोणता मंत्री जबाबदार राहील? स्वतः शिंदे साहेब, दुसरं कोण? आणि ते कोणामुळे? शिरसाट. थोडा घुमऱ्याचा भ्या आहे त्याच्यात. आईच बावनकुळ्या हेच घालायलेत ना क्रेज. आम्ही नाही घातली, आम्ही मराठ्यांनी शिंदे साहेबांची क्रेज वाढीली. गद्दारीचा डाग पुसला मराठ्यांनी आम्ही. आमच्याच पोरांना त्यांच्याशी गद्दारी करणार का तुम्ही? गरीबाच्या लेकराशी मी नसतो मैत्री भेत्री बघत. माझा बाप मराठा समाजाला मानलाय मी. तुम्हाला नाही मोजत कोणाला मी. तुम्ही नोंदी तर पुन्हा आणू नका द्या. तुम्हाला 29 तारखेचा झटका कसा असतो ते. थँक्यू. चलो.